नमस्कार. आज आपण मंत्रालयात गेलो होतो आणि 10 पत्र होती आपल्याकडे. त्यातली 5 पत्र जी होती ती आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या संदर्भानं होती. परंतु एक पत्र असं आहे की रिक्षाची परमिट शासनानं बंद केलेली आहेत. आता बंद म्हणजे ती कायमची बंद नाही, त्याला तात्पुरतं काही त्रुटी होत्या. हे मौखिक परीक्षा घेत नव्हते, तोंडी परीक्षा घेत नव्हते, किंवा त्याच्याकडे राशन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, कुठलेही पेपर बघितले जात नव्हते, खोटी कागदपत्र घेऊन द्यायचे, कुणालाही द्यायचे आणि कायदे तोडून ही परमिट दिली जायची पैसे खाऊन. आणि हे मुळात परमिट हा विषय उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ही याचिका खारिज करणं हे फार गरजेचं आहे. तर टॅक्सीचा आता हेच काय संबंधच नाही, फक्त हे रिक्षासाठीच लफडा होता. तर आम्ही शासनाला आज विनंती केलेली आहे की टॅक्सीची परमिट तात्काळ वाटप करा. मग अगदी मुंबईसारख्या ठिकाणी 30,000 टॅक्सीची परमिट मिळाली पाहिजेत, पुण्यासारख्या ठिकाणी 10-15 हजार मिळाली पाहिजेत, नाशिकला मिळाली पाहिजेत, लोकांना कामधंदा मिळाला पाहिजे. आणि ही टॅक्सीची परमिट तात्काळ चालू करा की जेणेकरून सेवा चांगली घडेल. आणि टॅक्सीला शासन भाडं ठरवून देतं, त्याला मीटर असतात आणि हा मीटरनंच व्यवसाय करायचा. ज्यांच्याकडे 15 वर्षाचा दाखला आहे, ज्यांच्याकडं टॅक्सी चालवण्याचं लायसन आहे म्हणजे 4 चाकी, प्रवासी वाहतुकीचं बिल्ला आहे ज्यांच्याकडं, आणि त्यांना मराठी बोलता येतं आहे, त्यांच्याकडे शाळेचा दाखला आहे, राशन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, अशा टॅक्सी चालकांना टॅक्सीसाठी ही परमिट तात्काळ तुम्ही द्या. की त्यातली मुंबईत 25,000 ज्या मुंबईत ठाण्यामध्ये ठाणा आहे, की तुमचं पुणे आहे, पुणेमध्ये 15-20 हजार परमिट दिली पाहिजेत, नाशिकला दिली पाहिजेत, नागपूरला दिली पाहिजेत. कारण टॅक्सीच्यामुळं ही सेवा सुधारणार असून ओला कोलालाही लगाम बसेल. कारण पर्यटक परवान्याच्या गाड्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही आणि ओला कोला बी हा बेकायदेशीरच आहे यात. आणि शासनानं काय पर्यटक परवान्याचं भाडं ठरवू शकत नाही आणि मग इथं नुसतं भाडंच करत बसतात. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आज पत्र दिलेलं आहे, टॅक्सीची परवाने तात्काळ तुम्ही चालू करा, विशिष्ट अटी लावा. आणि पुण्यासारख्या ठिकाणी 15,000 तात्काळ परमिट मिळाली पाहिजेत, मुंबईला मिळाली पाहिजेत, की ज्यांनाकरून टॅक्सीला शासन भाडं ठरवतं, मीटरनं ही सेवा सुधरेल. लवकरात लवकर टॅक्सीची परमिट चालू करा. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे.